नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनलमध्ये. तर आज 16 सप्टेंबर. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याच्या बाजाराची स्थिती आणि बांगलादेश येथील थोडे अपडेट काय आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या. आणि पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पहिल्यांदा आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. सर्व शेतकरी मित्र, जेही शेतकरी मित्र, व्यापारी मित्र जेही मला सपोर्ट केले त्यांना मी पहिला आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद तुमचा मला सपोर्ट केल्याबद्दल, एका महिन्यामध्ये माझे 2000 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल. आणि तुम्ही मला असंच सहकार्य करा आणि मी असंच तुम्हाला बाजारातील काय खरी बातमी आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बांगलादेश निर्यात संदर्भात जाणून घ्या. जसं मी लाईव्ह मध्ये म्हणलो होतो, जे व्यापारी होते कॉलवर तुम्ही ऐकला असाल, 25 तारखेपर्यंत IFP परमिट साठी परमिशन देतो म्हणलं होते बांगलादेश सरकार. पण आता दसरा आणि नवरात्री असल्या कारणामुळे तिथले बॉर्डर बंद आहेत आणि IP परमिशन दिले तरी 10 ऑगस्ट पर्यंत व्यवस्थित निर्यात सुरू होईल. आणि तुम्ही ट्रेड बघू शकता. आता सध्या निर्यात चालू आहे. मागच्या आठवड्यामध्ये 2-3 गाडी असं माल जात होतं. आता 10 गाडी 15 गाडी पर्यंत दररोज माल बांगलादेशमध्ये जात आहे. तुम्ही दुसरेही इतर युट्यूबर्स आहेत त्यांनी न्यूज मध्ये सांगत आहेत. मी हे लाईव्ह मध्ये खूप दिवसापूर्वी सांगितलं होतं, तसंच आता झालेलं आहे. थोडे जण म्हणत होते मला, नाही तुम्ही खोटं सांगत आहे, निर्यात होणार नाही. तर निर्यात होणार आहे असं आपण म्हणू शकत नाही. निर्यात बंद होईल. आणि तेथील बांगलादेशचे व्यापारी जे आहेत ते संघटना त्यांनी 2 दिवसापूर्वीच बांगलादेश सरकारला पत्र लिहिलेत की जेही आपल्याकडं बांगलादेशचा कांदा आहे, जे बांगलादेशमध्ये उत्पादन झालेलं आहे ते थोड्या दिवसामध्ये संपेल. म्हणजे क्वचित 1 महिनापर्यंत टिकेल. अंदाज 10 ऑक्टोबर ते 20-25 ऑक्टोबर पर्यंत माल टिकण्यासारखा आहे. आणि 90% कांदा तिथं सेलिंग झाल्यानंतर आपल्याकडनं त्यांनी खरेदी चालू करणार आहेत. हे माझे बांगलादेशचे जे व्यापारी मित्र आहेत त्यांनी पण सांगितले. माझं रविवारी सकाळी त्यांच्या सोबत बोलणं झालं. त्यांनीही तेच गोष्ट सांगितली होती की थोड्या दिवसामध्ये IP परमिशन मिळेल आणि आपलं भारत आणि बांगलादेशचा ट्रेड व्यवस्थित सुरू होईल. तर आज सोलापूर बाजारमध्ये जुन्या लाल कांद्याची एकूण आवक 54 गाडीची झालेली आहे. आता तुम्ही बाजार भाव पहा. डॉलर मालाचे 18 ते 20 रुपये, मुक्कल मालाचे 15 ते 17 रुपये, मीडियम मालाचे 13 ते 14 रुपये, गोल्टी मालाचे 5 ते 11 रुपये आणि सुपर मालाचे 20 ते 22 रुपये तुम्ही बाजार भाव जुन्या लाल कांद्याला बघू शकता. तर आज सोलापूर बाजारमध्ये तुम्ही आवक कम असल्या कारणामुळे मार्केटमध्ये तेजी पाहू शकता. आणि आज कालच्या बाजाराच्या हिशोबाने आज 1 रुपये बाजार भावामध्ये वाढ तुम्ही पाहू शकता. तर आता नवीन लाल कांद्याबद्दल जाणून घ्या. आज सोलापूर बाजारमध्ये खाली 2 रुपये ते 9-10 रुपयेपर्यंत नवीन लाल कांद्याचे बाजारभाव गेलेले आहेत. आता सध्या चांगलं क्वालिटी माल अजून सोलापूर बाजारमध्ये नवीन कांदा येत नाही, त्यामुळं त्याची डिमांड अजून चालू झाली नाही. तरी 10-15 दिवसामध्ये नवीन कांदा मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा येईल आणि नवीन लाल कांद्याचेही भाव सुधारतील. तर आता सोलापूर बाजार येथील पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव पहा. आज सोलापूर बाजारमध्ये एकूण 16 गाडीची आवक पांढऱ्या कांद्याची झालेली आहे. मुक्कल मालाचे 22 ते 23 रुपये, मीडियम मालाचे 18 ते 21 रुपये, गोल्टाचे 14 ते 17 रुपये, गोल्टीचे 9 ते 13 रुपये आणि चिंगळीचे 5 ते 9 रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि सुपर मालाचे 23 ते 25 रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव पांढऱ्या कांद्याचे पाहू शकता. आज कालच्या हिशोबाने आज बाजारभाव पांढऱ्या कांद्याला स्थिर आहे, कारण आज आवक वाढलेली आहे. 6 गाडी
कालपेक्षा जास्त आहे. काल 10 गाडी होती, आज 16 गाडी सोलापूर बाजारमध्ये पांढऱ्या कांद्याची आवक झालेली आहे. आणि मी काल लाईव्ह घेतलं होतो. आज मला जरा टाइम भेटलाय, आज मी लाईव्ह घेऊ शकलो नाही. मला एक 2 व्यापारी आले ते माझ्याकडे, त्यांची ऑर्डर होती, त्यांच्यासोबत मी बिझी होतो, त्यामुळे मी आज लाईव्ह घेतलो नाही. आणि आज मला जरा टाइम भेटला, त्यामुळे मी असे व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि लाईव्ह मी शक्यतो करत नाही, कारण लाईव्ह खूप मोठा होतो, 50 मिनिट 30-40-50 मिनिटचा होतो आणि तुम्हाला बाजारभाव लगेच कळत नाही. आणि तुम्हाला थोडक्यात कळण्यासाठी मी इन शॉर्ट मध्ये हे व्हिडिओ अपलोड करत असतो. मी शेतकऱ्यांना विनंती करतो, तुम्ही असाच बाजारमध्ये आवक कमी ठेवा, तरच तुम्हाला बाजारभाव स्थिर आणि व्यवस्थित मिळतील. जर आवक लगेच वाढल्यानंतर परत बाजारभाव रिव्हर्स येण्याची शक्यता आहे, तर तुम्ही त्याची काळजी घ्या. आणि जेही जुना कांदा आहे, जर स्टॉक होत असला, जर 10 दिवस माल टिकत असला तर तुम्ही ठेवा. आणि सुपर कांदा असला, जुना सुपर कांदा असला तरच मार्केटमध्ये आणा. ऍव्हरेज मालाला मार्केटमध्ये डिमांड नाही आणि ऍव्हरेज मालाला तुम्हाला रेट ही मिळणार नाही, तुमचं भाडा व बारदानाचं खर्चही निघणार नाही. तर ऍव्हरेज आणि डॅमेज माल मार्केटमध्ये आणू नका. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी असाच व्हिडिओ टाकत जाऊ थोडक्यामध्ये, किंवा डेली लाईव्ह केलेलं तुम्हाला बरं पडेल. तुम्ही सांगा, त्या हिशोबाने मी टाइम ऍडजस्ट करून तुम्हाला डेली लाईव्ह किंवा असे व्हिडिओ अपलोड करत जाईन. जेही शेतकरी ज्यांना माल विक्री करायचा आहे त्यांनी मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. आणि जेही व्यापारी ज्यांना माल खरेदी करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि सर्व शेतकरी व व्यापारी मित्र, आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या. असंच सोलापूर बाजार येथील लाल व पांढरा कांद्याची बाजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांना माझा राम राम.